नमस्कार, कसे आहात? तर आज मस्त असं चटपटीत आपण आजचा मेनू बनवणार आहोत, म्हणजेच काजू पनीर मसाला बनवणार आहोत. तर इथे मी सुरुवातीला मसाला तयार करून घेणार आहे. 2 कांदे असे मोठे मोठे कट करून घेतले आहेत. 15 काजू घेतला आहे. त्या दोन्हींना उकळत्या पाण्यामध्ये एक 5 ते 7 मिनिट आपण याला उकळून घेणार आहोत. छान असं उकळला की एका चाळणीमध्ये कांद्याला आणि काजूला काढून घ्यायचं. थंड झाल्यानंतर याला मिक्सरमधून याची बारीक प्युरी तयार करून घ्यायची आहे. तोपर्यंत आणखी एक इथं मी मोठा कांदा घेतला आहे, 7-8 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं, 1 हिरवी मिरची याला चॉपरमध्ये बारीक चॉप करून घ्यायचं. नसेल चॉपर तर बारीक चाकूने असं कापून घेऊ शकता. आलं लसणाची पेस्ट घालून घ्यायची. इथं कढाईमध्ये 1 टेबलस्पून तेल टाकलं. 30 काजू घेतले, यांना गोल्डन ब्राउनिश रंगावरती फ्राय करून घ्यायचं आहे, जे आपल्याला भाजीसाठी लागणार आहे. शेवटी त्याच तेलामध्ये 2 वेलदोडे टाकून घेतले आहेत, 1 दालचिनीचा तुकडा टाकायचा, 2 तेजपत्त्याची पानं टाकले, अर्धा टीस्पून जिरं घालायचे. हे छान असे जिरं फुलले की मग याच्यामध्ये कांदा, लसूण, हिरवी मिरची जे बारीक आपण चॉपरमध्ये चॉप केलेलं आहे त्याच्यामध्ये घालायचं. छान असं गुलाबी रंगावरती परतून घ्यायचं. नंतर याच्यामध्ये अर्धा टीस्पून हळद घालायची, 1 टीस्पून काश्मीरी मिरची पावडर, 1 टीस्पून लाल मिरची पावडर. काश्मीरी मिरची पावडर ही कलरसाठी मी इथं वापरली आहे, नसेल तर नाही वापरली तरी चालेल. 2 कच्च्या टोमॅटोची मी इथं प्युरी करून घेतली, ती याच्यामध्ये घालायची. चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि छान असं सगळ्या मसाल्यामध्ये याला मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर झाकण ठेवून आपल्याला तेल सुटेपर्यंत यांना शिजवून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता इथं मस्त असं तेल सुटलं आहे. जवळपास 6 ते 7 मिनिट लागले या मसाल्याला. मी झाकण ठेवून शिजवून घेतलेलं आहे. ही कढई थोडीशी हालत होती म्हणून मी दुसऱ्या पॅनमध्ये हा मसाला सगळा ट्रान्सफर करून घेतला आहे. तर आता जी सुरुवातीला आपण काजू आणि कांद्याची जी पेस्ट तयार करून ठेवली होती ती सुद्धा मसाल्यामध्ये घालायची आहे आणि थोडंसं पाणी घालायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर याच्यामध्ये 1 टीस्पून धना पावडर, 1 टीस्पून गरम मसाला घातला आहे. छान मिक्स करून वरती आणखी तेल असं सुटल्याला दिसलं की मग याच्यामध्ये आपल्याला काजू आणि पनीर घालून घ्यायचं आहे, मिक्स करायचं. नंतर याच्यामध्ये ग्रेव्हीमध्ये जेवढं पाणी हवं आहे तुम्हाला पाणी घालून घ्यायचं आहे. पाणी घालताना गरमच पाणी घालायचं. झाकण ठेवून एक 5 ते 6 मिनिट आपण ह्याला शिजवून घेतलेलं आहे आणि नंतर मग थोडीशी कोथिंबीर घालायची, गॅस बंद करायचा आणि आणखी एकदा झाकण ठेवून एक 5-6 मिनिट असंच ठेवायचं आणि नंतर सगळ्यात शेवटी सर्व करायचं आहे. तर मी इथं सोबत याच्या खाण्यासाठी तंदुरी रोटी बनवलेली आहे, जी गव्हाच्या पिठापासून बनवली होती. याच्यामध्ये कुठलंही ईस्ट किंवा मैदा वगैरे वापरलेला नाही. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. याची रेसिपी सुद्धा मी लवकरच शेअर करेल तुमच्याशी. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया लवकर अशा एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.